अल्लाह माले माई माई भिक्षावड माई. थँक्यू. नालिंबी गावचे आहेत आणि काल नक्कीच नालिंबी या टीमने इतिहास रचला. तो म्हणजेच मस्कलच्या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आणि आतिश बांधणे ठरला होता मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तर विनंती असेल की शतकशी लावून घ्यायचा आहे. वेळ खूप झालेला आहे, त्याबद्दल सर्वांचीच मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि स्पर्धा देखील त्वरित सुरू करतोय. हालचिक. तर सन्माननीय सुभाष पवार आणि सागर पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल या दोन्ही मान्यवरांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील रायतेकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो चेक. तर थोडंसं व्हॅल्यूम कमी करा कोडलिस्टचा. इको. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थोडंसं व्हॅल्यूम द्या. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना. या स्पर्धेला देखील सुरुवात होती. रायते क्रिकेट संघ रायते आणि ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवणार आहोत. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय नवनाथ संत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील पहिला सामना बिग फाईट मॅच तुमच्या समोर येते. एका बाजूला इन्फॉर्म संघ आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी आणि दुसऱ्या बाजूला असेल जय हनुमान क्रिकेट संघ पोईबी. तर उपस्थित व्यासपीठावरती मान्यवरांना देखील विनंती असेल की प्लीज आपण मास्क घालायचा आहे. मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचा आपण जास्तीत जास्त वापर करायचा आहे. कोरोनाची दुसरी लाट असं वाटतंय की महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती आहे. तर सामना देखील सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्विंग अनामिस वाईटचा इशारा येतोय. कृष्णा केनी सर आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज सागर आहे. सागर आणि सचिन ही जोडी आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. खूप चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. इन्फॉर्म संघ आपण पाहतोय सचिन बांधणे, आतिश बांधणे, नंदकिशोर इम्प्रेस केलंय. स्वर्गीय धर्मा भोईर स्मृती शीर्षकामध्ये टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झाला होता. यावेळी बॅटची बाहेरची कडे फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. संघनायक सचिन बांधणे बॅक टू द पविलियन. सुरेख टायमिंग आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे धावफलकावरती इन डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. रायते गावचे माजी सरपंच संतोष सुरोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुरेख गोलंदाजी होते. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय आहे सौ करिश्मा विजय सुरोशी, ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून 2 लिटर शीतपेय आहे.
प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. एकदा मिनिट या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 13 धावा. 1-13 अशी धावसंख्या आहे जय हनुमान नालिंबी या टीमची. डीजे थँक्यू सो मच. 13 धावा धावफलकावरती आहेत. 1-13 अशी धावसंख्या आहे नालिंबी या टीमची. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज सार्थक. या दुसऱ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. KGPLचं हे ऐतिहासिक मैदान रायतेकर चषकाचं आयोजन. तर सांगोडेचे समाजसेवक प्रभाकर चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती अलॉंग द कार्पेट केलेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या पुढे सर्किल 14 या आकड्यावरती. 1-14 अशी धावसंख्या आहे. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि तेवढाच चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये नालिंबी टीमची रन मशीन आतिश बांधणे बॅक टू द पवेलियन. फार कमी वयाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. लाईन पाहावी लागेल. नवीन विषय सरांचा इशारा वाईट येतोय. एकणी पुढे सर्किल समर्थ कृपाटीचे यावी चांगला चेंडू सुरेश आतमध्ये येतोय. वाईट यॉर्करचा वापर केला होता ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय गोलंदाज सार्थक. फार कमी वयाचा. राईट राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 9+1 एकूण 2 धाव मिळत आहेत आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा हा चेंडू. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. अनंत सुरोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू ट्रॅव्हल शॉर्ट कव्हरला. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती आहेत. मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन.
यावेळी चांगला चेंडू बॅटच्या आतली कडा लागते आणि डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान नालिंबी या टीमची 10 सरासरीने 20 धावा डीजे. षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहे. प्रभाकर येतोय नवीन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये. यावी सुरेख टायमिंग लॉफ्टेड हिट चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत सुरेख जेल टिपलाय फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय जय हनुमान नालिंबी या टीमला. बॅटिंगला फलंदाज नंदकिशोर आहेत. प्रभाकर राईट नावंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु चूक केली नंदकिशोरला जीवनदान मिळतंय. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल OEP या टीमला. राऊंड विकेट. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय नालिंबी या टीमला. नालिंबी संघ बॅकफूट वरती. राकेश आणि नंदकिशोर ही जोडी आहे. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 4 फलंदाज गमावलेत 21 या धावसंख्येवरती. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन रायते क्रिकेट संघ रायते व ग्रामस्थ मंडळ रायते यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. यावेळी फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी करतोय प्रभाकर. सेकंड स्पेलमध्ये मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे.
5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त केल्यात. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय. झेलची शक्यता होती, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्नाने यश मिळत नाहीये. एकदा मिळते ती म्हणजेच नालिंबी या टीमला, एकदा मिळते नंदकिशोरला आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा. काही नियमावली आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, खराब झाला तर नवीन चेंडू असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि LBW फलंदाज बाद नसेल या स्पर्धेमध्ये. सामोरे जावं लागेल. तर वळूया आपण व्यासपीठावरती. काही सन्मान आहेत ते मी सन्मान पूर्ण करतो आहे. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट श्री विकास सुभाष पवार साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते विद्यमान सरपंच मयुरीताई बालराम रोहणे मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय विकास पवार जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण विद्यमान सरपंच आहेत कुमारी मयुरीताई बालराम रोहणे मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण शुभ सन्मान करतो आहे. मायची प्रेमाची शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह ब्युटिफुल मोमेंटो देऊन तसेच नरेश सुरोशी साहेब इथे उपस्थित आहेत. शिवसेना कल्याण तालुका संघटक आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. विकास पवार साहेबांना विनंती असेल की नरेश सुरोशी साहेबांची इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. राईट अप मोर द विकेट. यावेळी सुरेख गोलंदाजी होते. पहिला चेंडू ऑन साईडला खेळला आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच 10 मिनिट या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज आलाय अनिकेत या 4थ्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी होती पोई बी या टीमच्या माध्यमातून. योगराज बुटेरे आमचे जवळचे मित्र याच गावातून बिलॉंग करतात. अनिकेत राईट अप मोर द विकेट. यावेळी सुरेख गोलंदाजी मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवला जात आहे. एकदम मिळते बॅकिंग चांगली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 26. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे. माझ्यासोबत सोनू बांगर देखील आहेत. एक अप्रतिम समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ. यावेळी सुरेख गोलंदाजी परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. तो संख्या 1 ने पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष करतोय तो म्हणजे जय हनुमान नालिंबी संघ या सामन्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज अनिकेत. ज्याप्रमाणे प्रभाकर आणि सार्थकने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे अनिकेत गोलंदाजी करतोय. या 4थ्या षटकामध्ये मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. नंदकिशोर ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. गुड शॉट.
धावसंख्या आहे धावफलकावरती 31 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. व्ही शेपमध्ये बॅटिंग होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. राईट अप द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली. चांगले क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. एकच धाव मिळते आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान नालिंबी या टीमची. संतोष नामदेव रोशी जिल्हा समन्वयक आहेत युवा सेनेचे आणि त्यांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. सन्माननीय विकास पवार साहेबांचे शुभ हस्ते संतोष नामदेव रोशी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. गोलंदाज सज्ज होत आहे अंतिम षटकामध्ये. निलेश पहिल्या 4 षटकांमध्ये तब्बल 33 धाव बनवल्यात. यापुढील सामना असेल आंबिवली विपक्ष खुटोबा चौरे. या 2 संघांमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिस टायमिंग आपण पाहतोय. चेंडू पट्ट नो मॅच लँड झोनमध्ये. 1 धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 34. यस विकेटवरून रनिंग बिटवीन द विकेट आपण करू नका. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. थँक्यू सो मच कृष्णा केणे सर मॅन फ्रॉम निंबवली, प्रवीण विशे सर मॅन फ्रॉम मामनोली आणि ऋषी देसाई सर मॅन फ्रॉम डोंबिवली. फुल टॉच चेंडू क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. सीमारेषेच्या बाहेर पहिला संघर्षमय चौकार येतोय नंदकिशोरच्या बॅटमधून. तर यापुढील सामना असेल आंबिवली विपक्ष खुटोबा चौरे या 2 टीममध्ये. तर दोन्ही संघांना एक टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. निलेश राईट मोर द विकेट. यावेळीस अप्रतिम बॅटिंग करतोय नंदकिशोर. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय नंदकिशोरच्या बॅटमधून. सरकेल. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. 32 धावा धावफलकावरती आहेत. राईट अप ओर द विकेट निलेश. यावेळी स्लोवर 1 यॉर्करचा वापर केला होता. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज निलेश. या अंतिम षटकामध्ये शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 42 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. डेट चेंडू घोषित करतायत पंच. आंबिवली संघनायक आणि खुटोबा चौरे संघनायक. आंबिवली संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर विनंती असेल खुटोबा चौरे संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा. 1 चेंडू शिल्लक. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि तेवढाच चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय नालिंबी टीमला. षटकांच्या समाप्तीनंतर
43 धावा फलकावरती आणि 43 धावांचं लक्ष ठेवलंय नालिंबी या संघाने पोईबी या संघासमोर. रायते गावचे समाजसेवक अनंत कुंडलिक सुरोशी साहेब इथे उपस्थित आहेत. तर विकास पवार साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते अनंत कुंडलिक सुरोशी साहेबांची इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट श्री विकास सुभाष पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे शुभ सन्मान करतोय. तसेच कुंदेगावचे समाजसेवक प्रभाकर चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. विकास पवार साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. तर टॉससाठी यायचं आहे खुटोबा चौरे आणि आंबिवली. तर या दरम्यान सन्माननीय सुभाष पवार आणि सागर पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या रायतेकर चषकामध्ये. हॅलो चेक. तर टॉससाठी यायचं आहे विनंती असेल. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. व 43 धावांचं लक्ष्य आहे. तर टॉस जिंकलाय चौरे या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संगणक देखील जॉईन आहेत. एका बाजूला आंबिवली टीमचे संगणक आहेत महेंद्र, दुसऱ्या बाजूला चौरे टीमचे संगणक आहेत उमेश. तर उमेश टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर संघ महेंद्र यांचा आंबिवली संघ आहे. तर या संघाला किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 45-50 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आम्ही. तर आपण अनेक स्पर्धा खेळता, या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? रायतेकर चषकाचं हे आयोजन अतिशय चांगलं आयोजन आहे, आवडलं आम्हाला. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत महेंद्र आहे. टॉस गमावलेला आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग. तर मनासारखं झालेलं आहे. फलंदाजी करावी लागेल. 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+ बनवू आम्ही. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन खूपच चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याच्यामुळे हार्दिक हार्दिक स्वागत. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस जिंकलाय तो म्हणजेच खुटोबा चौरे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय आंबिवली या टीमला फलंदाजीसाठी. सामना सुरू झालेला आहे. 43 धावांचं लक्ष्य आहे आणि 43 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ, अंबरनाथचा बुलंद आवाज आणि पालेगावचे अप्रतिम समालोचक सोनू भांगर यांना. थँक्यू सो मच रोशन संदेम.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो. चुकल्या बाकल्या सर्व गर्भिष्ठ माना या शिवमंदिरी सर्वांना या ठिकाणी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभमय सकाळ. 6व्या मैदानावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायतेकर चषक 2021 पर्व आपण पाहतात. रायते 11 रायते व ग्रामस्थ मंडळ रायते यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळतो. 2 ताकदीवर टीममध्ये पोईबी विपक्ष नालिंबी असा सामना रंगतोय. यावेळेस मात्र बॅटची कडे घेऊन चेंडू शॉर्ट टर्मिनला ट्रायबल झाला होता. नंदकिशोर तिथे होते. थोडेसे फंबल झाले. शतक्षक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धाबा तर कंप्लीट केला. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि 3री धाव देखील कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ प्रथम बॅटिंग केली जे हनुमान नालिंबी टीमनं आणि फलंदाजी करत असताना तब्बल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 42 धाबा बनवल्या आणि 43 धाबेचं टार्गेट होतं. आणि टार्गेट घेऊन सलामी जोडी आली होती. प्रदीप आणि सुभाष आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यातून फलंदाज बाद झाले. सुभाष बाद झाले. 1 डाऊनसाठी आलेत अनिकेत. धावसंख्या धाबळकामध्ये एकूण स्कोअर 4 धाबा. एकूण बॉल फेकले गेले त्या ओव्हरमधील 4 चेंडू फेकले गेलेत आणि 1 गडी बाद केलाय पियुष या गोलंदाजाने. तर सायलेगावचे उद्योजक सन्माननीय चिराग पतंगराव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तयार गोलंदाज राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळतील. चेंडू ट्रॅव्हल होता या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉलवरती येईल. पुचलेल फेकेल तोपर्यंत धाव वेगानं कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल धावने पुढे सरकेल. एकूण स्कोअर 7 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवस क्रिकेटचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. 6 धावा धावफलकावरती असतील. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं चांगलं देखणं आयोजन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटनं तयार गोलंदाज पियुष. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद. शॉर्ट पॉइंटला जयदीपला जाईल आणि परतावा लागेल प्रदीपला. अजून एक धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या पोईबी या टीमला. या ठिकाणी फटका खेळायचा होता. पॉईंटच्या डोक्यामधनं मात्र फटका फसतोय. शॉर्ट पॉईंटला चांगलं झेल टिपलं गेलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते शॉर्ट पॉईंटला. तर नंदकिशोर त्या ठिकाणी होते. चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होत आहेत. या दरम्यान आमचे जवळचे मित्र सुशील रायतेच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. रायते बी या टीममध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. काल मात्र दोन्ही टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. खास करून रायते 11 रायते टीमने देखील स्वर्गीय धर्माभाईला स्मृती चषक गाजवला. नंतर जय हनुमान नालिंबी टीमने देखील खूप चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये केली. तर प्रदीप सपाटे आमचे जवळचे मित्र नालिंबीच्या यांच्याकडनं देखील जय हनुमान नालिंबी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. 2ऱ्या ओव्हरमध्ये निलेश. यावेळेस मात्र फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा ऑफ साईडला मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅटची कडे घेऊन शॉर्ट पॉईंटला. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती फेकी करतील तोपर्यंत सिंगल एकवटली जाईल. प्रदीप बाद झाले. त्यानंतर सुभाष देखील बाद झालेत. आपण पाहू शकता 2 गडी बाद झालेत. अनिकेत आणि वैभव ही जोडी आता मैदानावरती पाहायला मिळते. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती वैभव ऑन स्ट्राईक. पॉवर प्लेचे 2रं षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार निलेश.
गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतात. बॉटम आर्मचा चांगला वापर, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती फेकी केली जाते आणि तेवढ्याच वेगानं धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर 9 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. फलंदाजी करत असताना पोईबी या टीमच्या. तयार गोलंदाज, गोलंदाजी मार्गवरती निलेश. यावेळेस मात्र चेंडूची लाईन पाहावी लागेल. मात्र लाईन देखील सुरेख असेल. सरळ चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. ऑप्शन निघून जातोय. पंच आपण पाहू शकता प्रवीण विषय उर्फ भाऊ बिनपंचांच्या भूमिकेमध्ये. आणि नक्कीच आपण पाहतोय दुसरे पंच आमचे या ठिकाणी असतील कृष्णा केने आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम निंबवली, एक स्टायलिश पंच. आता जसं तिसरे पंच आमचे ऋषी देसाई सर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका कव्हरच्या दिशेला खेळताय. शॉर्ट कव्हरचा खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करतील तोपर्यंत एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. तर नरेश अनंत सुरेश याचकडे जर पोई टीमच्या फलंदाजांनी लगातार 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तयार गोलंदाज निलेश ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑफला. व्हेरी गुड कॅच. सागर त्या ठिकाणी तैनात होते. चांगला झेल कॅरी केला जाईल आणि अजून एक धक्का लागेल पोईबी या टीमला. फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. असो तेव्हा या ठिकाणी आपण पाहतो फलंदाजी असो खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली होती सागरनं. गोलंदाज तयार. सफलता मिळते निलेशला ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर उचली घेतो चेंडू आणि सरळ यष्टीरक्षक सचिनच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त होईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर 10 धावा स्थगित पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण असेल येणारे 18 बॉल आणि 33 धाबेची आवश्यकता. बॅटिंग केली जाईल कारण की समीकरण असेल येणारे 18 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता. दर्शन और साईक नवीन बॅट्समॅन 11.00 ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल फेकतोय आतिश. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. कोणत्या प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये.
डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 17 बॉल आणि 33 धाबेची आवश्यकता असेल. उर्ध विकेट आतिश सज्ज होतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. फटका हवेमध्ये असेल. झेल घेण्यासाठी दोन्ही खेळाडू आले होते, मात्र विकेट किपर सचिन बांधणे चांगला जजमेंट दाखवतो आणि चांगला झेल कॅरी करतोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल पोयबी या टीमला. फलंदाज दर्शन बॅक टू द डगआउट. लगातार विकेटचं पतन. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आतिश. पुन्हा एकदा तयार. उर्ध विकेट. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतात. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला मात्र चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्रक्षेतील बॉलवरती दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. बऱ्याच कालावधीनंतर येत आहेत 2 धावा. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. येणारे 15 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता असेल. रायते 11 रायते ग्रामस्थ मंडळ रायते यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता रायतेकर चषकाचे भव्य दिव्य आयोजन. यावेळेस फटका समोर खेळतात. स्क्रीन समोर सर्वात सेफ फटका. माझ्या क्षेत्रक्षेतील लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्रक्षण कैलास त्या ठिकाणी होते. वेगाने येतात, बॉलला उचलत फेकतात. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातील. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. षटकातील एकूण बॉल फेकले गेलेत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 14 चेंडू 29 धावेची आवश्यकता. विजय सोरकादे यांच्याकडे देखील जय हनुमान नालिंबी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करते त्या सामन्याला. यावेळेस मात्र टॉपेज लागते. झेलची संधी आणि इथे मात्र झेल ड्रॉप होईल. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न केला होता सचिन बांधणेनं, मात्र झेल व्यवस्थित बसत नाही हातामध्ये आणि झेल ड्रॉप झाली. मिळेल 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल येणारे 13 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता असेल. निलेश आपण पाहू शकता आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पोईपी टीम कडनं. फटका चांगला बॅकफुट वरती गेले. पंच करतात चेंडूला. बॉटमचा चांगला वापर. क्षेत्रक्षेतील दूरवर असतील तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो शेवटच्या बॉलवरती. हा चौकार फलंदाज निलेशच्या पाठमागा.
19 धावा विजयाचं समीकरण असेल येणारे बॉल आपण पाहतो 12 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाजी मार्फत येतोय. न्यूज येतो पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. त्यानं पहिले षटक फेकलं होतं. एक गडी देखील 2 गडी देखील बाद केले होते आणि धावा कशी केला होता तर 6 धावा. हरीश अनंत सुरेश यांच्याकडनं लगातार 3 षटकांसाठी तब्बल 500 गोलंदाजी मार्फती गोलंदाज पियुष होते सेकंड स्पेलमध्ये. 12 बॉल 24ची मॅच आपण पाहतोय. 12.00च्या सरासरी रन बनवावे लागतील OEP टीमला हा सामना जिंकण्यासाठी. साईडला क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहतो आतिश. त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहायला गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. समोर त्याचा फक्त सन्मान देता त्याने बॉलला लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. सागर येथील बॉलवरती सिंगल एकवरती जाईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण येणारे 11 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता असेल. दोन ताकदीवर टीममध्ये हा सामना आपण एन्जॉय करत आहेत. तेवढी चांगली स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. रायटेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलाच उद्घाटन सामना मैदानावरती नालिंदी बनाम OEP. फटका यावेळेस माझा हवेमध्ये होता. एनपीच्या वरून घेत आहे क्षेत्ररक्षक सागर येतील. थोडेसे दुर्बल असतील. पोहोचतील तोपर्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार तोपर्यंत धावा एकवटल्या जातील. 2 धावा एकवटल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 22 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण अजूनही 21 धावेची आवश्यकता असेल. हर्षद बुटोरे याचकडनं लगातारच्या 3 षटकांसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. तयार गोलंदाज पियुष. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र कीपर बीट. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईटचा देखील इशारा येतोय. वाईट +4 एकूण मिळतील बोनसच्या स्वरूपानं OEP टीमला या 5 धावा. ठीक आहे. हर्षद बुटेरे यांच्याकडनं प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि 3 षटकारासाठी देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. ओव्हर द विकेट पियुष. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक दुर्बल असतील. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. तर या दरम्यान राजेश शिसवे साहेबांचं देखील शुभागमन होतोय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तयार गोलंदाज पियुष. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित संपर्क नव्हता. चेंडू आणि की बॅटचा आपण पाहू शकता. चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शॉट फाईन लेगला. धाबा मात्र थांबत नाहीये. धाबा या ठिकाणी आपण पाहतोय वेगानं पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण असेल. रोशन फराड आम्हाला माहिती देतील आमचे अपडेटर्स. 8 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता असेल. ऑफिशियल स्कोररची भूमिका देखील साकारली जाते ऋषी देसाई सरांच्या माध्यमातून.
सुरुवातीला पंचगिरी करण्याच्या अगोदर नक्कीच ऑफिशियल स्कोररची भूमिका नेहमीच पार पडताना आपण पाहिलेले ऋषी देसाई सरांना. ऑन साईडला खेळतात शॉर्ट मिडॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला समाधानना मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 7 बॉल आणि आता तब्बल 10 धावेची आवश्यकता असेल. 7 बॉल आणि 10 धावेचं समीकरण. वेळ अजूनही गेली नाहीये. जे हनुमान नालिबी टीमसाठी इथून एखादा बॉल येणारा या पुढचा बॉल तुम्हाला चांगला फेकावा लागेल तरच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत टिकू शकेल. आणि ते या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच मात्र पूर्णपणे झुकेल पोईपी टीमच्या बाजूला. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे यावेळेस मात्र फ्रंट फूट वरती येत आहेत. कव्हरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक येतील. जजमेंट सुरुवातीला व्यवस्थित नव्हतं. उचलती फेकती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा आणि आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 8 धावेची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव सेट झाले मैदानामध्ये त्याला साथ देतोय. या फलंदाज शेवटच्या षटकामध्ये टेबलमध्ये गोलंदाजी देतो ज्याच्यावरती भरोसा नोंदवला आहे. कैलास येतोय गोलंदाजी मार्कवरती. विकेट त्याच्यावर होईल गोलंदाज. वाऱ्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय या मैदानावरती. त्या वाऱ्याच्या वेगाने मात्र फटकेबाजी होईल का प्रश्न असेल. 6 बॉल 8 धावेची आवश्यकता. समोर खेळतात यावेळेस मात्र गॅपचं सिलेक्शन. कसे किती बॉलवरती कव्हरमध्ये उचलली फेकी तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 35 धावा 37 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 5 बॉल आणि आता आवश्यकता आहे 6 धावेची. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल ऑनसाईडला खेळत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दुर्बर असतील. मिड विकेट आणि लॉंगॉनचा खेळाडू बॉल बघतील. ते किकर पुन्हा एकदा फंबल झालेत आणि अजून एकदा 2 अंक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल 2 अंकांना पुढे सरकते आपण पाहू शकता. 39 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 4 चेंडू आणि आता 4 धावेची आवश्यकता असेल. येणारा बॉल जर डॉट फेकला तर मॅच मध्ये कमबॅक करेल जे हनुमान नालिंबी असंघ. हाफ ट्रॅकर फटका चांगला बॅकफुट वरती गेले. पंच करतात चेंडूला आणि विजय फटका येतोय. फलंदाज आपण पाहू शकता वैभवच्या बॅटमधनं. सामना फिनिश झालाय. पहिला मॅच होता आणि पहिला मॅच जिंकला. यावेळेस मात्र पोईबी या टीमनं अभिनंदन करेल आणि हार्ड लक या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करेल सहभाग नोंदवल्याबद्दल ज्या हनुमान नालिंबी टीमचा. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरलाय